आणि ते तुमच्या तिथला एक चित्राबाई भंडारी पोरे त्याची छत्रपती मल्टीस्टेट नाव छत्रपतीचं आणि यानं वाटोळ केलं. ही पण कुठेतरी फरार आहे. अरे कुठं जातोय तुला पकडणार तुला जेलमध्ये चक्की पिटिंग आणि इतकं नाही त्याच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या पण जप्त करणार. हा समाजाचा पैसा आहे का त्याच्या बापाचा घरचा पैसा आहे. आणि त्या सगळ्यांच्या करता मला विजयसिंह मध्ये मिटिंग घ्यायला लावली. मी एसपी ला बोललं, कलेक्टरला बोललं, सहकारी विभागाला बोलवलं आणि त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की नवीन कायदा जे केलेले त्या कायद्याचा बडगा यांना लावा आणि यांना उचला. बाकीच्या 5 संस्थांचे सगळे लोक आतमध्ये आणि त्यांच्या सगळ्या प्रॉपर्ट्या जप्त करण्याचं काम चाललेलं. माझे हात जोडून विनंती, आता मल्टीस्टेटच्या नादी लागू नका. आता जर तुमच्याकडं काही निमित्तानं कष्टाने मेहनतीनं नोकरी करून व्यवसाय करून शेतीवाडी करून 2 पैसे आले तर राष्ट्रीयकृत बँकात ठेवा, चांगल्या संस्थेत ठेवा, तेवढं तरी करा ना. आता हे निष्ठवतो आम्ही कारण शेवटी आम्ही तुमचं नेतृत्व करतोय. परंतु सारखं सारखं असं चुकीच्या लोकांच्याकडं तुम्ही तुमच्या पैशाची त्या ठिकाणी गुंतवणूक करू नका. बाबांनो, काही लोकांनी आत्महत्या केल्या पैसे मिळेनात म्हणून. काहींची मुलांची मुलींची लग्न थांबली. काहींनी शिक्षणाच्या करता पैसे ठेवले होते त्यांना शिक्षणाच्या करता पैसे देता आले नाही. काहींनी उतार वयात आपल्याला व्याज जास्त मिळेल आणि त्याच्यातला आपला प्रपंच चालू म्हणून पैसे अडकवले. वय तर झालं उतार आणि पैसे गेले तिकडे.